In the last lecture, first of all, good morning to everyone. Yesterday we have seen effects of advertising on consumer demands, profits, and sales of company. It depends on profit and sales of the company. So some of the objectives are, some of the effects are creating awareness people to buy the products, increases aspiration level, stimulate impulse buying, celebrity endorsement, एखाद्या नामवंत खेळाडू, क्रिकेटर, ऍक्टर, ऍक्ट्रेस यांच्याकडून जाहिरात ही करून घेतली जाते. त्यानंतर जनरेट ऑफ सीझन डिमांड, सीझनल काही वस्तू असतात, पण ऑफ सीझन डिमांड पण डिमांड मागणी निर्माण करण्याचं कार्य जाहिरात करत असते. त्यानंतर ऑनलाईन अँड सोशल मीडिया या प्लॅटफॉर्म द्वारे कशा प्रकारे ग्राहकां म्हणजे विक्रय वृद्धी करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पुन्हा पुन्हा जाहिराती दाखवणे, विविध कॅप्टिवेटिंग ऍड्स, ऑनलाईन सोर्सेसचा वापर करणे, सोशल मीडिया असेल किंवा ऑनलाईन शॉपिंग जे काही साइट्स आहेत यांचा उपयोग करून विक्रयवृद्धी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर आज आपण पाहूया इफेक्ट्स ऑन ऍडव्हर्टायझिंग ऑन मोनोपली, मक्तेदारी आणि स्पर्धा. इफेक्ट्स ऑफ ऍडव्हर्टायझिंग ऑन मोनोपली अँड कॉम्पिटिशन. स्पर्धा किंवा मक्तेदारीमध्ये जाहिरातीचा काय परिणाम होतो हे आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. जाहिरात ही मक्तेदारी निर्माण करू शकते का? करू शकते. तर कोणकोणते घटक आहेत की जाहिरात ही मक्तेदारी निर्माण करण्याचे घटक कोणते आहेत? आणि स्पर्धा, तीव्र स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धेमधूनही अनेक जे काही ब्रँड्स आहेत तर ते आपल्याला फोकस किंवा त्याचे जे आहे ते मार्केट मधलं जे स्थान आहे ते बळकट होताना आपल्याला दिसतं. यावर आपण प्रकाश टाकूया की प्रोडक्ट डिफरन्शिएशन. प्रोडक्ट जे आहेत कोणकोणते आता इफेक्ट्स आहेत हे आपण पाहणार आहोत. तर प्रोडक्ट डिफरन्शिएशन, वस्तूमधील जो काही आहे ते फरक आहे, वस्तू उठून दिसते आपल्याला का? बिकॉज ऑफ हेवीली ऍडव्हर्टायझिंग ब्रँड्स दे गेट स्पेशल अटेन्शन इन मार्केट. स्पेशल अटेन्शन, जेव्हा आपण डिटर्जंटचा उल्लेख केला तर डिटर्जंट मध्ये आपल्याला काय दिसणार? पहिल्यांदा घडी दिसणार. पहिल्यांदा म्हणजे रिजनल जाहिराती, स्टेट लेवलच्या जाहिराती, जे काय स्टेट लेवलची जे काही भाषा आहे, मराठी महाराष्ट्रामध्ये असेल, तमिळनाडूमध्ये तमिळ असेल किंवा अनेक राज्याचे जे काही रिजनल भाषा आहे त्या भाषेतूनही सेम जाहिरात डबिंग करून आपण पाहू शकतो. आपण म्हणजे सर्व भारतीय पाहतो. मग याचा देखील इम्पॅक्ट हा होत असतो आणि पुन्हा पुन्हा अनेक सिरियल्स द्वारे, चित्रपटांमध्ये किंवा सारेगम सारखे जे काही शो आहेत यांच्याद्वारे आपण जाहिराती त्या एवढ्या पाहतो की मनावर आपलं एक गारुड तयार करण्याचं जे काही कार्य आहे ते जाहिराती करत असतात. आणि प्रोडक्ट डिफरन्शिएशन, जे काही प्रोडक्ट आहे, वस्तू आहे, ती आपल्याला अनेक जाहिरातींच्या सुळसुळाटामधून, क्लटर मधून ती बाहेर काढते. सेलिब्रिटीज जे आहेत ना ते बाहेर काढत असतात. आणि हेवीली ऍडव्हर्टाइज ब्रँड्स डॉमिनेट द मार्केट. हेवीली ऍड्स जे काही ब्रँड आहेत ते मार्केट हे डॉमिनेट करतात. जेव्हा आपण याचा विचार केला ब्युटी सोप्स आहे, लक्स आहे, संतूर आहे, मग आपण विचार करतो दुसऱ्या ब्रँड्सचा. दुसरे ब्रँड्स म्हणजे हमाम असेल, त्यानंतर लिरिल आहे, त्यानंतर मेडिमिक्स आहे, त्यानंतर डव पण चांगल्या ब्रँडेड आहे, डव असेल, त्यानंतर पियर्स आहे. अनेक ब्रँड्स आहेत आणि प्रत्येक ब्रँडनं किंवा वस्तूनं एक विशिष्ट लोगो आहे, बोधवाक्य आहे, त्याच्यामधले जे काही दावा केलेला आहे, क्लेम केलेला आहे जाहिरातीमधला तो देखील वेगळा आहे.
आणि अशा आणि जाहिरात कुणी तयार केलेली आहे यावरही बरंचसं काही डिपेंड करतं. जाहिरातीमध्ये आपल्याला एन्डॉर्समेंट कोण आहे, हु इज अ एन्डॉर्सर, सेलिब्रिटी कोण आहे, यानुसारही मार्केटमधलं जे स्थान आहे जाहिरातीचं, वस्तूचं किंवा सेवेचं आपल्या निदर्शनास येतं. त्यानंतर बॅरियर्स टू एंट्री. बॅरियर्स टू एंट्री म्हणजे काही स्मॉल फर्म्स आहेत, स्मॉल इंडस्ट्रीज आहेत, त्यांना मार्केटमध्ये आपलं स्थान निर्माण करणं हे खूप अवघड असतं. कारण एंट्री होण्यासाठी कॅपिटल भरपूर पाहिजे किंवा मार्केटमध्ये बाजारपेठा ह्या एक्सटेंड झाल्या व्हायला हव्यात, तरच आपण टेलिव्हिजनद्वारे जाहिराती एखादी कंपनी देऊ शकते ना, तर तेवढं अफोर्डेबल नाहीये. त्यामुळे बॅरियर्स ऑफ एंट्री होत असते. स्मॉलर फर्म किंवा लघु उद्योगांना ते परवडणारही नसतं, मग त्यामुळे त्यांना स्थानिक बाजारपेठेवरच अवलंबून राहावं लागतं. हाय कॉस्ट रिस्ट्रिक्ट्स देअर एंट्री अँड ब्रँड्स फॉर लार्जर कंपनीज बेनिफिट फ्रॉम दिस बॅरियर. दिस रिझल्ट्स इन लेस कॉम्पिटिशन. पण यामुळे काय होतं की स्पर्धा जी आहे ती कमी होते. म्हणजे जाहिरातीमुळे स्पर्धा देखील कमी होते. जे काही श्रीमंत किंवा जे काही इंडस्ट्रीज आहेत, मोठमोठे उद्योजक आहेत की ज्या उद्योजकाच्या त्या ऍडव्हर्टायझर जे आहेत त्यांच्या बाजारपेठा ह्या सर्व भारतभर काय जगभर विखुरलेल्या असतात. मग ह्या कॉम्पिटिशन मध्ये ते म्हणावं ते जे काही माध्यम आहे, रेप्युटेड जे काही माध्यमांचा वापर ते करू शकतात, पण स्मॉल कॉटेज इंडस्ट्री करू शकत नाही. Affordable for them to reproduce their ads in television or reputed newspapers. So many times they rely on local newspapers, and their products or their brand is limited to the particular region. Then huge resources, big companies, they have high cost, restrict their entry. They are ready to spend they are ready to spend crores rupees on advertisement. Huge resource, big companies, it is affordable for them. But what about small companies? Smaller firms already operating in the market find it difficult to compete against industry leaders and are compelled to leave the business. For instance, with the entry of Pepsi, the smaller domestic soft brands, they are no more. And obviously, they have to abandon the business. Do you know any name in soft drinks? We know Pepsi, Coca-Cola. Why do we know? Because of advertisements. Then we know Mirinda, then we know Appy, or whatever. We know some of the products that we can count on our figures. We can count in our fingers. So what about other brands? What about local brands, soft drink brands? They can't compete. They are unable to compete in this advertising world, which needs money, which needs relations with the media, and which needs the support of huge capital, support of huge extension of the market they need. It is very difficult for small uh, industries having less resources. Then economies of scale. What does mean by economies of scale? Large companies has capacity to produce and distribute products on a large scale. मोठ्या कंपन्या विस्तृत त्यांच्या बाजारपेठा आहेत, तर ह्या कंपन्यांना त्यांचं प्रोडक्शन जे आहे, त्यांचं उत्पादन हे भरपूर असल्यामुळं किंमत कमी ठेवण्यास त्यांना मदत होत असते. इट हेल्प्स इन रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट्स. उदाहरणार्थ आपण सांगायचं असेल तर आता जे काही ब्युटी सोप आहे, लक्स आहे, ह्यांनी जी किंमत कमी का आहे, तर ह्यांचं प्रोडक्शन हे जास्त आहे, पण त्याच ठिकाणी एखादा लोकल ब्रँड आहे, त्यासारखाच लोकल ब्रँड आहे,
सोपचा लोकल ब्रँड असेल तर त्यांना तेवढी किंमत जेवढी लक्ष्य आहे तेवढी ठेवणं परवडत नाही. मग 1-2 रुपये त्यांना जास्त ठेवावी लागते, कारण प्रोडक्शन कॉस्ट त्यांचं जास्त असतं. का? कारण खप त्यांचा कमी असतो. पण या उलट कसं आहे, या ज्या काही रेप्युटेड कंपन्या आहेत सोप मधल्या, त्यांचा खप हा भरपूर असल्यामुळं कॉस्ट कमी ते ठेवू शकतात, पण इन्कम जास्त वाढतं. कारण ऑब्विसली खप जास्त असल्यामुळं त्याचा परिणाम इन्कम मध्ये जास्त होत असतो. ते आपण पाहूया. Due to availability of resources, large companies are in a position to undertake production and distribution activities on a large scale. This brings in economies of scale, which helps in reducing the cost of the product. तेच तुम्हाला मी सांगितलं. As a result, can be offered at reasonable cost. प्रोडक्ट जे आहे ते रिझनेबल कॉस्ट मध्ये तुम्ही ते घेऊ शकतात. त्यानंतर मीडिया पॅकेज. मीडिया पॅकेज मध्ये आपण पाहूया. Big advertisers have huge advertising budget. We have आपण आताच हे पाहिलं. Hence, they are able to get better media packages. As a result, their advertising messages have a better reach. तर कशा प्रकारे जे आहे ते पोहोच रीच ही जास्त असते मोठ्या कंपन्यांची. तर उदाहरणार्थ लोकल ऍडव्हर्टायझिंग याद्वारे. तर advertising gives a chance even to a small manufacturers to get started, as he can advertise in local area by using local media. लोकल मीडियम जे काय लोकल मीडियम रेडिओ असेल, न्यूजपेपर, लोकल न्यूजपेपर जे आहेत, स्थानिक वर्तपत्रे असतील, त्यानंतर केबल आहे, अशा द्वारे मीडिया जे आहेत ना पॅकेज त्यांना मिळू शकतो. मीडिया कव्हरेज जो आहे क्षेत्रापुरता त्यांचा मर्यादित का असेना, पण कंपनी टिकून राहण्यापुरतं तरी मिळू शकतो. आता जे काही लोकल ब्रँड्स तुम्ही आहे पाहता, आता उदाहरणार्थ जे काही कॅश्यू उद्योग आहेत, मसाल्यांचे उद्योग आहेत, त्यानंतर अल्फान्सो मँगो आहेत, जे काही सीझनल आहेत, पण ते जे काही उद्योग आहेत त्याच्यापासून बनणाऱ्या ज्या वस्तू आहेत, आंब्यांपासून बनणाऱ्या जे काही वस्तू आहेत, ह्यांचे काही ब्रँड्स आहेत. लोकल जे काही ब्रँड आहेत रत्नागिरीला असतील किंवा जे काही कोकणामध्ये आहेत, त्यानंतर असे काही सॉफ्ट ड्रिंकचे ब्रँड असतील, जे काही लोणचं असेल याचा ब्रँड असेल, जे काही विविध प्रकारे आपण ब्रँड्स पाहतो जे लोकल आहेत. तर स्थानिक वर्तपत्रे किंवा स्थानिक माध्यमांचा वापर करून ते स्वतःची ओळख मार्केटमध्ये निर्माण करू शकतात. लोकल ऍडव्हर्टायझिंग, लोकल मीडिया पॅकेज मिळू शकतो त्यांना, लोकल ऍडव्हर्टायझिंग मुळे मिळू शकतो की लोकल माध्यमे जे आहेत. सुरुवात तर करायला हवी ना. जे काही रेप्युटेड ब्रँड्स आहेत त्याच्यामध्ये आपण आताच पाहिले की बॅरियर्स टू एंट्री आहे. एंट्री करण्यासाठी तुम्हाला तुमचं तेवढे जे काही आहे ते तुमच्या बाजारपेठेंचा किंवा तुमच्या इंडस्ट्रीचा विस्तार झालेला नाही, त्याच्यामुळे ती अफोर्डेबल नसतं. पण सुरुवात तर केलेली बरी, कारण अनेक मीडिया पॅकेज लोकल ऍडव्हर्टायझिंगचा वापर करूनच मोठे मोठे ब्रँड्स बाजारपेठेमध्ये ऍक्सेप्टेबल होत असतात. त्याच्यामुळे किंमत जी आहे ती हारली नाही पाहिजे. तर ब्रेक बॅरियर्स टू एंट्री. आता आपण पाहिलं बॅरियर्स टू एंट्री. हे जो बॅरियर आहे ते ब्रेक करायला हवं, कुठेतरी ह्याला छेद दिला पाहिजेत. उदाहरणार्थ आता जरी आपण ब्रँड पाहिला घडी, पण त्याला हे करणार दुसरे पण ब्रँड आहेत ना, जसे की निर्मा आहे, सर्फ आहे, सर्फ एक्सेल आहे, त्यानंतर दुसरे काही ब्रँड्स आहेत, त्यानंतर कोलगेट आणि पेप्सोडेंट हे आहेत. ब्रेक बॅरियर्स टू एंट्री. दे ट्राय देअर बेस्ट टू ब्रेक such kind of barriers that they are stopping to come in the market, national market, international market, any sort of market. ब्रेक बॅरियर्स टू एंट्री. हे जे काय आहे ते जे काही छोटे ब्रँड्स आहेत किंवा दुय्यम ब्रँड आहे ज्यांचं सेकंडरी स्थान आहे, फर्स्ट स्थान मध्ये प्लेस त्यांचं नाहीये, पण ते काय बॅरियर्स हे रिस्ट्रिक्ट करू शकतात, थांबवू शकतात. आपले जे काही प्रयत्न असतील त्याच्याद्वारे करू शकतात. उदाहरणार्थ ब्रेक बॅरियर्स टू एंट्री मध्ये पेप्सी आणि कोका कोला यांचं स्थान हे खूप मजबूत होतं 2000च्या सुमारास. तर पण पुन्हा जे सॉफ्ट ड्रिंक मध्ये जो 7UP हा ब्रँड आला, 7UP या ब्रँड मुळे काय झालं, तर
मुळं त्यांचं बाजारपेठ पण लहान होती, सर्व काही लिमिटेडच होतं त्या 7up साठी. तुम्ही 7up ची जाहिरात काय कोका कोला सारखी पाहिली नाही मोठी जाहिरात, जे की त्यांच्या बाजारपेठा विखुरलेल्या आहेत. मीडियामध्ये पुन्हा पुन्हा 7up ची जाहिरात दाखवली जाते असंही नाही, तरी पण एक छोटस स्लोगन की कोका कोलाला पर्याय आहे, एवढंच होतं बस 7up. पहा म्हणजे 7up ना काय केलं, ब्रेक बॅरियर्स टू एंट्री केली. त्यांची जी काही एंट्री आहे कोका कोलाची किंवा पेप्सीची, ती काय एंट्री ब्रेक केली, थांबवली. प्रयत्न तर करायला हवा. सुरुवातीला 90s मध्ये निरमा खूप लोक प्रसिद्ध होता, पण हळूहळू निरमा च्या स्पर्धेमध्ये अनेक वेगळे ब्रँड्स आले. मग निर्मालाही त्यांच्या जाहिरातीमध्ये हा बदल करावा लागतो, मॉडिफिकेशन्स करावं लागतं. मग पॅकिंग असेल, वस्तूंचं पॅकिंग असेल, ब्रँड अँबॅसेडर असतील, त्यामध्ये बदल करावा लागतो. आणि इतर मॉडिफिकेशन वस्तूमधले असेल, क्वालिटीमध्ये असेल, ते खूप बदल करावा लागतो. निर्मा पण टॉपला आहे, पण बाकीचे पण ब्रँड्स आल्यामुळे त्यांच्या वर परिणाम होऊ देऊ नये, त्यांनी परिणाम होऊ दिला नाही पाहिजेत. विक्रीमध्ये जो काही परिणाम होत असतो कशामुळे, जाहिरातींमुळं. आज आपण टेलिव्हिजनद्वारे निर्माच्या जाहिराती कमी पाहतो, किंवा आपण ते जे काही माध्यमे निर्मा वापरत असेल ते आपण पाहू शकत नसेल, हे पण कारण असू शकतं. पण एकूणच जे काही महत्वाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जाहिराती त्या कमी दिसतात, निर्माच्या कमी दिसतात. पण ब्रेक बॅरियर्स टू एंट्री, पण ग्रामीण भागामध्ये आजही निर्मा हा वापरला जातो. लोकल मार्केट, कोलगेट, बबूल आणि नीम. आता हे लोकल मार्केटमध्ये जे काही इंटरनॅशनल लेवलचे ब्रँड्स आहेत, त्यामध्ये पण मीडिया पॅकेज हा असतो. कोलगेट फेमस आहे, जाहिराती पुन्हा पुन्हा, सादरीकरण. पण लोकल मार्केट मध्ये टूथपेस्ट जे आहेत ना, बबूल, नीम, आणि जे काही स्थानिक लेवलला अनेक टूथपेस्ट आहेत. आता महाराष्ट्रात बोलायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये कोणतं एक ब्रँड आहे, मंजन म्हणून आहे, मंजन दात घासायचा, विठोबा दंत मंजन. ओके, तो पण चालतो ग्रामीण भागामध्ये आजही आहे. ह्याला पर्याय आहे ना लोकल मार्केट. आता विठोबा वगैरे हे मी लोकल सांगितले तुम्हाला, दंतमंजन. पण हे काय करतात, दे ब्रेक बॅरियर्स टू एंट्री. कुठेतरी एंट्री करतात, दुसरे ब्रँडही करतात, आणि लोकांच्या पसंतीस देखील ते उतरत असतात. त्यानंतर आपण पाहू, increases demand. Large advertisers spend money which stimulates demand for generic products. This encourages other manufacturers to enter the market. Thus competition increases demand. मीडिया पॅकेज मुळे काय होतं, ऑब्विसली वस्तूंना मागणी ही वाढत असते. आपोआपच वस्तू ही स्थानिक लेवलवर, समजा गाव आहे, गाव पातळीवर तालुका पातळीवर येते. तालुका पातळीवर पब्लिसिटी, माउथ पब्लिसिटी किंवा मीडिया कव्हरेज मुळे ती जिल्हा पातळीवर येते. तीच वस्तू जिल्हा पातळीवर आल्यानंतर त्या रिजन, जो काही भाग आहे, रिजन आहे, प्रांत आहे, तिकडे जाहिरात हळूहळू वस्तू पसरतात, बाजारपेठा विखुरतात, पसरतात बाजारपेठात. मागणी निर्माण होते वस्तूंना, वस्तू ही ऍक्सेप्टेबल होते, क्वालिटी असेल, त्याचा दर्जा असेल, किंवा त्यापासून मिळणारे लाभ असतील, हळूहळू वाढत जातात. मग असे प्रांत लेवलला गेले की मग स्टेट लेवलला पसरायला वेळ लागत नाही. स्टेट लेवल पासून मग सहज हे नॅशनल लेवलला जात असते. आता विले पार्ले मधला पार्लेजीचा ब्रँड एक लोकल एका भागापुरता मर्यादित होता 1940च्या सुमारास, पण हळूहळू बघा की आज किती मोठा तो ब्रँड झाला पार्लेजी. सर्वांना, कुणाला आज माहिती नाही. आपण लहानपणापासून आपले आजी आजोबा देखील पार्लेजी खायचे. आजी आजोबापासून बघा 1940 म्हणजे बघा की 40, 50, 60, 70, 80, 90, 2010, 20, अजूनही पार्लेजी टॉपला आहे. कॉम्पिटिशन मध्ये प्रोडक्ट्स आलेले आहेत, स्पर्धेत तर येणारच, पण त्याच्यामधूनही ती कंपनी आज टिकून आहे. आपलं स्थान हे बळकट
त्यांचं आहे तर ते महत्वाचं आहे. टिकणं हे देखील स्पर्धेमध्ये जिवंत राहणं हे देखील महत्वाचं आहे. डिमांड वस्तूंना मागणी निर्माण होते. त्यानंतर ब्रँड स्विच जस्ट मिनिट लेट मी ऍडमिट. सो इफेक्ट्स ऑन ऍडव्हर्टायझिंग ऑन मोनोपॉली अँड कॉम्पिटिशन. यामध्ये आपण काय पाहिले की जाहिराती मक्तेदारी निर्माण करू शकतात का, तर करू शकतात. पण तरीही लोकल ब्रँड्स लोकल प्रोडक्ट्स ह्या जे आहेत तर ह्यांनी आपलं जे काही स्थान आहे स्थानिक पातळीवर का असे ना हे वाढवण्याचं जर कार्य केलं, त्यांची जी प्रसिद्धी वाढवण्याचं किंवा लोकल माध्यमांचा वापर केला तर मक्तेदारी होऊ पण शकत नाही. म्हणजे त्याला कुठेतरी ब्रेक कुठेतरी ते थांबते. हे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलं. तर आपण शांतपणे ऐकून घेतला. थँक्यू.